आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तारा, स्ट्रेस्ड नाही? नाही. काही तसं नाही दिसतंय चेहऱ्यावर. तू माझ्याशी बोलू शकतेस. बोल, काय झालंय? सोहम इज द रिझन. त्याला ना माझी काहीच पडलेली नाहीये वहिनी. लग्न झालं म्हणजे प्रेम संपलं का? लग्नाआधी तो किती रोमॅन्टिक वागायचा माझ्याशी. नाहीतर मला असं वाटायचं की त्याच्या आयुष्यात मी सोडून दुसरं काहीच इम्पॉर्टंट नाहीये. एक्झॅक्टली, बरोबरच आहे. सोहमच्या आयुष्यात तुला सोडून आणखी कोणीही इम्पॉर्टंट नाहीये. पण तुला एक सांगू का तारा, उलट चांगलंच आहे. आपल्या नवऱ्यांचं लग्नानंतर आपल्यावर लक्ष नाही हेच बेटर आहे. हे बघ तारा, ओल्ड स्टाईलने विचार करू नकोस. तू एक मॉडर्न मुलगी आहेस, इतकी पॉप्युलर सिंगर आहेस, इंडिपेंडेंट वुमेन आहेस. हे प्रेम वगैरे राहतच ग, हे कुठेच जात नाही. आणि आता तर काय, तुमचं लग्न झालंय. आता सोहम तुझ्यापासून लांब जाणार नाही. पण वयाचं काय करशील? म्हणजे वय निघून जातं तारा. दिवस कसे निघून जातात कळतही नाही. जग स्पीडने पुढे जातं आणि जर तू जरासही थांबलीस ना तर त्या फ्लो मधून तुला बाहेर काढून फेकून दिलं जातं. तुला लक्षात येतंय मी काय म्हणते? तू एक पॉप्युलर सिंगर आहेस. तुला हे संसार वगैरे मध्ये अडकून स्वतःला मागे टाकायचंय का? ऑब्व्हियसली नॉट वहिनी. मला पण जगासोबत जायला आवडेल. हो ना, मग करिअरवर फोकस कर ना. करिअर तर सुरूच आहे ना, पण संसार आता संसार राहतो तारा. संसार कुठेच जात नाही. मी खूप सेलिब्रिटीजना ओळखते, खूप, ज्यांनी करिअरच्या पीकवर लग्न केलं, मूल होऊ दिलं, गॅप घेतला. पण जेव्हा त्यांना कमबॅक करायचं होतं तेव्हा इंडस्ट्रीने त्यांना एक्सेप्ट नाही केलं. खूप कॉम्पिटिशन आहे, कळतंय तुला? हे बघ, सिंपल आहे. उद्या जर का तुला मूलबाळ झालं तर काय होईल? तर सर्वात आधी तुला 9 महिने स्वतःची काळजी घ्यावी लागेल आणि मग नंतर तुलाच 3 वर्ष त्या बाळाची काळजी घ्यावी लागेल. ह्या सगळ्यात काय होईल माहितीये तुला? तुझ्या आयुष्यातली 3 वर्ष ह्या गोष्टीत निघून जातील आणि सगळं जग पुढे जाईल. मग तू काय करशील? तुला कळतंय मी काय म्हणते ते? हो वहिनी, तुम्ही बरोबर बोलता. माझ्या अशा काही सिंगर फ्रेंड्स आहेत त्या अशाच मागे पडल्यात. एक्झॅक्टली, म्हणून मी तुला म्हणतेय, तू त्या मूर्ख मुलीसारखी ऑर्डिनरी मुलगी नाहीयेस. सुपर टॅलेंटेड आहेस, फेमस सिंगर आहेस. सो एनकॅश कर या गोष्टी. हे संसार वगैरे नंतर करता येईल, आधी करिअर. फोकस तारा, फोकस. सावली, या घरातली तुझी पहिली पार्टी आहे ना? हो, तुम्हाला माहिती आहे ना, मला सवय नाही अशा पार्टीची. होईल सवय. आज काय नेसणार आहेस? नेसेन काहीतरी. काहीतरी नाही, ही साडी नेस. तुझ्यासाठी आणली आहे मी, घे. थँक्यू. मोस्ट वेलकम. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई सारंग सर, किती लवकर विश्वास ठेवलात तुम्ही माझ्यावर.
किती प्रेम करता, मन उभे विटे पण मी तुमच्या प्रेमास पात्र आहे की नाही माहित नाही. माहेर पंढरी माझे सावली सासर पंढरी. तू माझ्यापासून काही लपवतेस का? सारंग सर, हे गाणं हे गाणं मला तितकंच आवडतं जितकं माझं तुझ्यावर प्रेम आहे. वेलकम वेलकम वेलकम. तर आज तोडफोड पार्टीसाठी आपण इथे जमलेले आहे. किसी ने खूब कहा है, किसी ने खूब कहा है, तुम्हारी धड़कन जो समझ सके, तुम्हारी धड़कन जो समझ सके. तर आपण आपल्या लाडक्या माणसाची वाट बघतोय. तो माणूस आला की चकचकीत लाईट लागतील. प्लीज वेलकम आपली लाडकी वहिनी म्हणजे सावली वहिनी. वहिनी वहिनी टाळ्या. खूप सुंदर दिसते. ये सगळ्यांनी खाली बसायचं आहे. बसून घ्या.